आणि काय नाही, तुमची भूमिका माझं एकच म्हणणं आहे प्रशासनाच्या, पोलीस यंत्रणेला, प्रशासनाला, सर्वांना की जे आरोपी आहेत यांना ज्या गुन्हे, जे आरोपी ज्यांच्यावर आरोप झाले त्या सर्व आरोपींना अटक तात्काळ झाली पाहिजे. त्यांना मी 3 दिवस देणार आहे. SP साहेबांना आत्ताही सांगितलं मी, तुम्हाला आज शुक्रवार आहे, शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवसात तुम्हाला काय करायचे ते करा, नाहीतर सोमवारपासून परत मी सेशनला गेलो की आणखी हा विषय परत सुरू होईल आणि त्यावेळेसचे विषय परत पुन्हा हे नसणार आहेत. आता ते बोलत होते मला की मी CID वर्ग झालेला आहे, हा म्हणजे काल का काय CIDकडे गेला आहे गुन्हा म्हणून रात्री समजा, तर ठीक आहे CIDकडे गेला तुम्ही, CIDच्या त्यांच्या प्रमुखाचे CID त्यांचे सर्वांशी बोलणार आहे. एक बाकीचे बी गुन्हे काय आहेत तर त्याच्या संदर्भात तुम्ही लवकरात लवकर गुन्हेगाराला अटक करा असं सांगितलेलं आहे. कुणी सांगते CIDची, परत कुणी म्हणतंय स्पेशल इन्व्हेस्टिगेशन नाही, आता प्रत्येकाचं ज्युडिक्शन जे आहे, प्रत्येकाची मागणी ही विषय ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार त्यांनी घेतलेला असतो. कुणी CID मागणी घेतली असेल. मी CBIच्यासाठी म्हणतो की मी लोकसभेचा सदस्य आहे आणि माझी गुप्तचर यंत्रणा ही CBIच आहे, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, त्याच्यामार्फत व्हावं असं मला वाटतं आहे. कारण म्हणजे महाराष्ट्रातील म्हणण्यापेक्षा बीड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेवर माझा भरोसाच राहिलेला नाही, त्याच्यामुळं माझी मागणी CBI. पण आता आपल्या जनतेतून लोकांची मागणी CID झाली पाहिजे होते, त्यांना तसं वाटलं म्हणून त्यांनी तशी मागणी केली असेल. कोणी स्पेशल SIT नेमा म्हणतं तेही खरं आहे, स्पेशल SIT झाली तरी आता शेवट प्रशासनाचा भाग आहे, काय नेमायचे काय करायचे ते, पण ही परिस्थिती खूप चुकीची आहे.